नंदिनीला जेव्हा हे कळालं तेव्हा नंदिनीने लगेच टॅटू पार्लरमध्ये कॉल केला आणि त्यांना विचारलं, रॉकी भैया, आर्या मॅडम आल्या होत्या का तुमच्याकडे? ती माझी ना छोटी बहीण आहे. आता तो म्हणतो हो. ती म्हणत असते, पण केव्हा आल्या होत्या, मला टाईम सांगाल? आता तो रॉकी भैया म्हणतो, एवढे डिटेल कशासाठी हवे तुम्हाला? आता नंदिनी विचार करते की याला जर सांगितलं तर त्याला वेगळंच वाटेल. ती म्हणत असते, मी ना छोटी बहीण आहे तिची, आणि तिचे मिस्टर खूपच शंका घेतात तिच्यावर. त्यांना सर्व डिटेल्स हवे असतात. किती वाजता कुठे असते, काय करत असते. तो म्हणतो ओ हो ओके सांगतो, आणि तो बघून सांगतो. 1 वाजेच्या दरम्यान ती आलेली होती. आता नंदिनीला कळतं की जीवाने आणि त्यांनी टॅटू 1 वाजता 2 वाजता काढला आणि ही 3 वाजता तिथे गेली होती. तर ती जीवाला हे सगळं सांगत असते. जीवा म्हणत असतो, काय तिने आपल्याला ही बनावट सांगितलं? असं तिने काही केलंच नाही. आणि पण ती पहिले सांगताना जीवा तिला म्हणतो, तू काय डिटेक्टिव्ह आहेस का गं? आणि CID सारखे काय क्वेश्चन विचारते? केव्हा आणि केव्हा काढला टॅटू, कुठे गेला होतात, हे सर्व तुला का हवंय? आता नंदिनी म्हणत असते, जीवा माझं एक काम होतं, त्यासाठीच मला ते सगळं हवं होतं आणि तुम्ही सांगत नाही आहात. जीवा म्हणत असतो, अगं सांगतो बाई, आम्ही ना 3च्या दरम्यान तिथे गेलो होतो. 1 वाजला असेल साहजिक, आणि तिथून यायला मला 2 झाले असतील. आता नंदिनी लॉजिक लावते. जीवा सांगतोय की त्यांनी टॅटू 2 वाजता काढला, म्हणजे ही तिथे जीवासोबत होती तेव्हा जीवा टॅटू काढत असताना तिचं ठरलं होतं, जीवाने बाबा असा टॅटू काढलाय, नंतर आपण आई असा टॅटू काढायचा. आता ती लॉजिक लावते की पहिले आपल्याला ते स्क्रीनवर पण दाखवलंय की जीवा जेव्हा टॅटू काढायला बसतो तेव्हा आर्या एका साईडने जाते आणि ते टेम्पररी टॅटू कुठे काढता येतात याची चौकशी केल्याच्या नंतर ती त्या माणसाला कॉल करते. आणि नंतरनं त्या रॉकी भैयाला त्याने ऑनलाईनच तिला टॅटूचे स्क्रीनशॉट पाठवले होते की कुठला काढायचा. आता ते झाल्याच्या नंतर ती टॅटू काढायला गेली होती. हे सगळं तिच्या लक्षात येतंय. आता नंदिनीला हे लॉजिक लागतंय आणि ती म्हणत असते, आर्याने आपल्या सगळ्यांना फसवलंय, अजूनही ती खूप फसवतेय. हे सगळं तिला आता जीवाला सांगायचं असतं. इकडे मानिनीच्या मनात वेगळाच विचार सुरू असतो. तिला काव्याने सांगितलेलं होतं की जीवाच्या रूममध्ये खोटं पोट घेऊन बसला होता जीवा. मानिनी त्या रूममध्ये येते कारण त्यांच्या वेळेस असं काही नव्हतं ना, तिला ते पोट बघायची खूप घाई लागली. आता ती इकडे तिकडे शोधाशोध करते. नंतर तिला असं वाटतं कपाटामध्ये असेल. नंतर ती कपाट उघडते आणि ती लिगल डॉक्युमेंट असतात, जे की ते सरोगसीचं कॉन्ट्रॅक्टचे पेपर, ते तिने बघताच क्षणी जीवा येतो आणि जीवा खूप मोठ्याने ओरडतो, अगं मम्मा. तर ती थांबते आणि जीवाच्या हातात तो फाईल हिसकून घेतो. आता मानिनीला असं वाटतं की यामध्ये काय असेल नेमकं. आता याला काही माहीत नाही ती काय शोधत होती. इकडे पार्थने काव्यासाठी खूप काही पुस्तकं आणलेली आहेत वाचायला. आता ते बघून काव्या खूप खुश होते आणि म्हणते, देशमुख तुम्ही हे सगळं माझ्यासाठी करताय आणि ते पण प्रेग्नेन्सीमध्ये, हे सगळं बघून मला खूप छान वाटतंय. आता पार्थ म्हणतो, हो मग माझ्या बायकोसाठी मी नाही करणार तर कोण करणार? पार्थ काव्याला खूप भारी सांगत असतो. आता तो तिला त्यांनी विणलेले ऑफिसमध्ये तो सॉक्स दाखवतो. इकडे पहिले ते पुस्तक दिल्याच्या नंतर त्यामध्ये काहीतरी अल्फाबेट्स वगैरे काहीतरी असतात, पण ते इंग्लिशमध्ये असतं. आता काव्या म्हणत असते, अहो मी IASचा स्टडी करते, त्यामुळेच आपलं बाळ हुशारच होणार आहे, आणि त्यात पण तुम्ही एवढी छान छान पुस्तकं आणलेत तर मला खूपच आनंद झाला आहे. मिशन बाबा, प्रोजेक्ट अँड पापा, ग्रीन अल्फा, गेन अल्फा हिरो, अशी पुस्तकांची नावं आहे त्यामध्ये. आता हे सगळं बघून काव्या खूप खुश होते आणि पार्थला म्हणत असते, थँक्यू देशमुख, तुम्ही किती करताय माझ्यासाठी. आता पार्थ म्हणतच तो डोळे बंद करा, आणि डोळे बंद केल्यावर तो ऑफिसमध्ये त्याचं वर्क सोडून तो सॉक्स विणत बसला होता. आता हे सॉक्स बघते काव्या आणि त्याच्यावर खूप चिडते. ती म्हणत असते, पार्थ हे सगळं आपल्यासाठी महत्त्वाचं आहेच, पण नंतर इकडे लगेच जीवा आणि मानिनीचा सीन घेतला आहे. जीवा मानिनीला म्हणत असतो, काय आई काय शोधत होती तू? अगं माझे पर्सनल डॉक्युमेंट होते, काही हरवलं असतं तर. आता मानिनी म्हणत असते,
काय ते खोटं पोट वगैरे होतं म्हणे, ते बघायला आले होते मी. जीवा म्हणतेस, तू काय खोटं पोट? अगं ते नाही आहे, ते मी असंच चुकून आणलं होतं नंदिनीने आणि तेच मी नेऊन दिलं, कुणाचं तरी होतं म्हणे ते. मानिनी म्हणत असते, हो का? अरे मला जेव्हा काव्या सांगत होती तेव्हा मला असं वाटलं की खरंच तुमच्या रूममध्ये खोटं पोट आहे आणि ते कसं आहे ते बघावं बाबा, आमच्या वेळेस काही असल्या गोष्टी नव्हत्या. आता जीवा म्हणत असतो, बरं आई. मानिनी म्हणत असते, अरे पण ते का आणलं होतं याबद्दल काही सांगितलंय तिने? जीवा म्हणत असतो, अगं नाही ना, तू कशाला एवढ्या चौकशा करते बरं मम्मा, जा बरं तू, आता मला थोडं वर्क आहे. आता ती म्हणत असते, अरे पण असं काय करतोय? जीवा आता एका साईडने बघत असतो की हिने बरं झालं बघितलं नाही, हे डॉक्युमेंट जर बघितले असते तर भलताच राडा झाला असता. आता त्याचं काही लक्ष नसतं. ती म्हणत असते, जीवा बरं घे बाबा हे सगळं आणि जाते मी. आता जीवा इकडे निश्वास सोडतो, त्याला एकदाचं बरं वाटतं, त्याची मम्मा तिथून गेली तर. इकडे रम्या बघतच असते, जीवाने असं काय लपवलंय त्यामध्ये. आता ती पण या सगळ्यांचा शोध घेणार आहे. इकडे काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ हे सगळं काय करत बसला होता तुम्ही ऑफिसमध्ये स्वतःचं वर्क सोडून? अहो आपलं बाळ आपल्यासाठी महत्त्वाचं आहेच, पण त्याआधी आपण आपली स्वप्न महत्त्वाची आहे. आपल्या बाळाला हे सगळं बघून नाही तर. आता तुम्ही एवढे आर्किटेक्टमध्ये तुमचं 10पैकी 1 नाव आहे आणि मी पण IAS होणार आहे. आपलं हे प्रोफेशन बघून बाळाला खूप आनंद होणार आहे आणि अभिमानही वाटणार आहे. त्यासाठी हे सगळं करायची गरजच नाही आहे पार्थ. बाळ कसं घडतं माहिती का? आपण केलेल्या संस्कारावर. आपल्याला आपल्या बाळाला अशी सॉक्स वगैरे विणायला लावायची आहे का पार्थ? मग तुम्ही उगाच का करत बसला? आता माझ्याकडे वेळ असतो, पण मला का स्टडी करायचा आहे की माझ्या बाळावर, माझ्या बाळाचे पण असे संस्कार झाले पाहिजे. माझ्या बाळाला पण अभ्यासाबद्दल ती ओढ लागली पाहिजे आणि त्याने पण असे आपल्यासारखे मोठमोठाले स्वप्न बघितले पाहिजे. यासाठीच मला हे सगळं करावं वाटलं. इकडे रम्या वसवात्या बसलेल्या असतात तेव्हा वसवात्या रम्याला म्हणत असतात, अगं काय ग एवढा खोल विचार करते? रम्या म्हणत असते, अगं आई, आपण जेवढा विचार करतोय ना तेवढं हे प्रकरण साधं नाहीये. आज माहिती का, मानिनी मामी जीवाच्या रूममध्ये जाऊन काहीतरी शोधाशोध करत होत्या. तेव्हा जीवा एवढा धावत गेला आणि त्यांना थांबवलं आणि काहीतरी लपवत होता ग तो डॉक्युमेंट. काय असेल ते आपल्याला शोधून काढावंच लागेल. आपल्याला 16 ऑगस्टला त्याचं काम पडेल. आता तिची आई म्हणत असते की हे सगळं जर असं असेल तर खूप खोलात जाऊन बघावं लागेल. रम्या म्हणत असते, हो ना, मला खूप मोठं काहीतरी प्रकरण वाटतं हे सगळं, आणि ते पण हे जीवा आणि नंदिनी खूप काही लपवतायत आपल्या सगळ्यांपासून, असं ती म्हणत असते. आता वसवात्या म्हणतात, बरं बाई, हे असं असेल तर आपल्याला खूप लक्ष द्यावं लागेल. इकडे जीवा घरामध्ये आल्याच्या नंतर नंदिनी घडलेला पूर्ण प्रकार त्याला सांगते की तिच्या आईने सांगितलेलं, रम्याची आई मनालीला गेलेली आहे, शिफ्टिंग वगैरे वगैरे काहीच सुरू नाही आहे. आता जीवा म्हणत असतो, हे सगळं? अरे आपल्यासोबत खोटं बोलली मग टॅटूबद्दल. तिची आई काही शिफ्टिंग वगैरे करत नाही आहे. नंदिनी म्हणते, तेच तर. अहो ती तुमच्यावर आणि आपल्या बाळावरही हक्क गाजू बघते. ती तुम्हाला बाबा आणि स्वतःला आई समजते. जीवा, हे प्रकरण खूप वाढत जाईल आणि नंतर आपल्या हातात काहीही राहणार नाहीये. हे असं व्हायला नको, म्हणून तिला आधीच आपल्याला अलर्ट करावं लागेल. जीवा म्हणत असतो, बाप रे. आता हे ऐकून जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. आता पुढील भागामध्ये काव्याचा आणि पार्थचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू असतो. त्यामध्ये आर्या पण आलेली आहे तिकडे. इकडे सर्वजण खाली असतात तेव्हा आर्या आता रूममध्ये जाऊन ते लिगल डॉक्युमेंट जे असतात त्याची फाईलच गायब करणार आहे. म्हणजे हे सगळं काहीच करू शकणार नाहीये आणि ती सगळ्यांना सांगेल की जीवाचंच बाळ माझ्या पोटामध्ये आहे आणि लिगली कॉन्ट्रॅक्टचे डॉक्युमेंट त्यांच्याकडे नसल्यामुळे हे सगळं काहीच करू शकणार नाहीये. आता पुढील भाग बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.